नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते. आपण गाजराचा हलवा तर नेहमीच बनवतो, तर आज की नाही आपण गाजराचे गुलाबजामुन बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका. तर इथं 1 किलो गाजर घेतलेले आहेत मी, त्याची साल काढून घेते बघा. तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी जास्त गाजर घेऊ शकता. इथे आता गाजर कट करून मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. पण गाजर कट न करता गाजर किसून तुम्ही मिक्सरला बारीक केले ना तर अगदी पटकन होतील. कट केलेले गाजर की नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये तसेच अख्खे पीस राहतात, त्यामुळे किसून तुम्ही मिक्सरला बारीक करा. पहिल्यांदा गाजर कट करून मी मिक्सरला बारीक केले, त्यातले काही पीस राहत होते म्हणून मी गाजर किसून नंतर बारीक केले, ते खूप छान बारीक झाले. आता यामध्ये थोडंसं दूध घालते बघा मी. दूध घालून थोडंसं आपल्याला याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे बघा. अशा पद्धतीने सर्व गाजर मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. 2 चमचे तूप घालायचं आहे. आवडीनुसार कमी जास्त तुपाचा वापर करू शकता तुम्ही इथे. आता की नाही तूप छान गरम झालं की जे आपण बारीक केलेलं गाजर आहे ना ते या तुपामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. साधारण एक 5 मिनटं आपल्याला की नाही याला छान असं परतून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनटं तुपामध्ये छान याला भाजून घ्यायचं आहे. तुम्ही इथं फुल गॅसवरतीही भाजू शकता. दूध घातल्यामुळे की नाही हे उडतंय, त्यामुळे मी झाकून याला की नाही 5 मिनटं की नाही शिजू देणार आहे. 5 मिनटं झालेले आहेत बघा. हे छान शिजलेलं आहे आता आपलं. आता की नाही यामध्ये मी 1 कप दूध घालणार आहे. गाईचं किंवा म्हशीचं तुम्ही कुठल्याही दुधाचा वापर करू शकता. खूप जास्त दूध घालायचं नाही आहे. 1 कप दुधाचा वापर केलेला आहे मी. आता की नाही इथं 1 वाटी रवा घातलेला आहे. बारीक रवा घातला इथे मी 1 वाटी. रव्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. जितका बसेल तितका रवा घालायचा आहे आपल्याला. हे मिश्रण जे आहे ना आपलं गाजराचं ते घट्टसर व्हायला हवं आहे, त्याप्रमाणे आपल्याला रवा घालायचा आहे. याला आता छान असं मिक्स करून घेणार आहोत आपण. 5 ते 10 मिनटं याला छान शिजू द्यायचं आहे बघा इथे. तुम्हाला जर हे मिश्रण थोडंसं पातळ वाटलं ना तर तुम्ही रवा आणखीन ॲड करू शकता यामध्ये. तर हे बघा छान असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. गॅस बंद करून देते मी. घट्टसर मिश्रण तयार झालेलं आहे. आता की नाही याला आपण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. पूर्णपणे थंड केल्यानंतरच आपल्याला याचे गुलाबजामुन बनवायचे आहेत. तर याला पूर्ण मी फॅनच्या हवेखाली की नाही थंड करून घेणार आहे. तोपर्यंत आता आपण साखरेचा पाक बनवूयात. गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे. साधारण एक अर्धा किलोच्या आसपास मी साखर घेतलेली आहे बघा. जितकी साखर घेतली ना तेवढंच पाणी घालायचं आहे आपल्याला. आता जसं आपण नेहमीच्या गुलाबजामुनसाठी पाक बनवतो ना तसाच पाक बनवायचा आहे. एक 10 मिनटं आपल्याला हे उकळी काढून घ्यायचं आहे. वेलची पूड घालते थोडीशी. पाण्यामध्ये पूर्ण साखर वितळून घ्यायची आहे आणि एक 10 मिनटं आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे. गुलाबजामुनसाठी आपण नेहमीचा जसा पाक बनवतो ना तसाच पाक बनवायचा आहे. हे मिश्रण आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे बघू शकता आणि थंड झाल्यानंतर थोडंसं घट्टही झालेलं आहे. आता थोडासा तुपाचा हात घेतलेला आहे मी आणि छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत बघा इथं. गुलाबजामुनचे आपण जसे गोळे बनवतो ना तसे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर आणखी टेस्टी हे गाजराचे गुलाबजामुन हवे असतील ना तर यामध्ये की नाही तुम्ही मिल्क पावडरचा वापर करा. खूप छान गुलाबजामुन होतात. रवा आणि मिल्क पावडर घातलं ना तर खूप मस्त गुलाबजामुन होतात. नेमके मी हे गुलाबजामुन रात्रीचे बनवलेले होते आणि मिल्क पावडर माझ्याकडची संपलेली होती, त्यामुळे मला घालता आली नाही यामध्ये. तर इथे बघा आता हे मी गुलाबजामुनचे गोळे बनवून घेतलेले आहेत. गॅसवरती कढई ठेवली होती आधीच. तेल गरम झालेलं आहे. मीडियम गॅसवरती की नाही आपल्याला हे गुलाबजामुनचे गोळे तळून घ्यायचे आहेत. हे गुलाबजामुन तळताना की नाही थोडेसे आरामात तळायचे, कारण की खूप सॉफ्ट असतात गाजराचे गुलाबजामुन असल्यामुळे. त्यामुळे थोडेसे कडक झाले तरच मग आपल्याला ह्याला झाऱ्या लावायचं आहे.
तर इथे बघा मीडियम गॅसवरती मी हे गुलाबजामुन तळून घेते. गॅस मीडियमच ठेवायचा आहे, खूप जास्त बारीकी नाही आणि खूप जास्त फुल गॅस ठेवायचा नाही. मीडियम गॅसवरती छान असा कलर यायपर्यंत आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल ना, तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला पुढची रेसिपी कुठली बघायला आवडेल. तर इथं छान असे बघा कलर यायपर्यंत मी हे गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत. सेम पद्धतीने सगळे गुलाबजामुन मी बनवून घेतलेले आहेत बघा इथे. आपला पाकही तयार झालेला आहे साखरेचा. बनवलेले गाजराचे गुलाबजामुन आता मी साखरेच्या पाकामध्ये घालणार आहे. पाक थोडासा कोमट करून घेतलेला आहे. साखरेचा पाक खूप जास्त गरम करायचा नाही, आपल्याला कोमट करून घ्यायचा आहे. आणि हे गाजराचे बनवलेले गुलाबजामुन मी पाकामध्ये घालून घेते आणि 1 ते 2 तास पाकामध्ये हे गुलाबजामुन छान मुरू द्यायचे आहेत. मस्त असे आपले हे गाजराचे गुलाबजामुन तयार झालेले आहेत. बघून तुम्हाला वाटत असेल की हे खाव्याचे गुलाबजामुन केलेले आहेत आपण, पण बिलकुल नाही. आपण हे गाजराचे गुलाबजामुन केलेले आहेत आणि खाल्ल्यावरच ओळखायला येईल की हे आपण गाजराचे गुलाबजामुन केलेले आहेत. वरून अगदी खाव्याचे गुलाबजामुन असल्यासारखेच वाटतात आणि चव म्हणाल तर अप्रतिम लागते. तयार आहेत आपले रसरशीत गाजराचे गुलाबजामुन. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.